गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुण्डक उपनिषद शान्तिमन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ तृतीयमुण्डके प्रथमखण्डः। वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्व जाते तयोरन्यः पिप्पलं स्वात्वत्ति अनश्नन्नन्यो विचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोकः यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति। नमस्कार मंडळी. काल शंकराचार्यांची जयंती होती, तर मला वाटलं की आपण त्यांना नमस्कार करून आपण सगळ्यांनी केला. आता आपण त्यांच्याबद्दल 1-2 मिनिटं बोलू आणि नंतर आपण गोषवारा घेऊया. तर मी माझी स्लाइड शेअर करते आधी. तर आजपासून आपण तिसरं मुंडक सुरू करतोय. आणि याच्या आधी मला सांगायचं आहे की शंकराचार्यांनी अद्वैताचा पुरस्कार केला आणि त्याच्या आधी म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, आणि तिसरं त्यांनी त्याच्यात जे म्हटलं आहे जीवो ब्रह्मैव
ना परहा, जीवो ब्रह्मैव ना परहा. हे जे म्हटलंय त्यांनी, त्याचा अर्थ आहे की आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. जीव आणि शिव ह्यांचं ऐक्य जे आहे त्याच्यावरती त्यांनी खूप भार दिला होता. आणि आता जो आपण तिसरा खंड जे बघणार आहे त्याच्यामध्ये बेसिकली तेच बघतोय आपण. मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्या जे आपलं नेहमीचं चित्र आहे, महेश जे टाकतो पहिल्यांदा, तर त्याच्यामध्ये दोन पक्षी असतात. एक पक्षी म्हणजे जीव आणि दुसरा पक्षी म्हणजे शिव. आणि मग हा जो पक्षी असतो इकडचा, याला आपण जीवात्मा म्हणतो. मग हा जीवात्मा जेव्हा त्या पक्षाकडे बघतो आणि मग एक दिवस त्याच्या लक्षात येतं, अरे तो जो पक्षी आहे ना, तोच ब्रह्म आहे आणि तोच ब्रह्म माझ्यामध्ये आहे, म्हणजे माझा जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे. अशा प्रकारचं तो त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि तोच आता खंड आपण बघणार आहोत. तर त्याच्यामधलं हे जे होतं की जीव शिवाचं जे ऐक्य आहे त्याच्यावरती आपण म्हणतो जीवो ब्रह्मैव नाप नापरहा. हे जे म्हणतो, हे शंकराचार्यांनी त्याचा पुरस्कार दिला होता. तर ब्रह्मज्ञानावली ब्रह्मज्ञानावली नावाचं एक शंकराचार्यांचं अष्टक आहे. त्या अष्टकामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे. हे खूपदा वापरलं जातं शंकराचार्यांनी. तर दरवेळी आपल्या तेव्हा त्यांच्या मीटिंग्स व्हायच्या लोकांबरोबर, तेव्हा ते सांगायचे. आणि त्याच्यानंतर तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला जर का सगळ्या वेदांचं सार हवं असेल, तर सगळ्या वेदांचं सार म्हणजे हा मंत्र तुम्ही बघितला की जगत सत्यम, सॉरी, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरहा. तर ह्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणून मग काल त्यांची जयंती झाली, तर म्हणून आपण त्याच्या निमित्ताने त्यांचं आपण स्मरण करतोय हे. आणि त्यांनी शेवटी हे पण सांगितलं होतं की ब्रह्मा हा निर्माता, पण त्याच्याबरोबर जे काय जग निर्माण झालं ते पण ब्रह्ममयच आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि नंतर नामरूपाचं आपलं जे जग आहे की आपल्याला वेगवेगळे लोक दिसतात, वेगवेगळे प्राणी दिसतात, या सगळ्याला त्यांनी वेशम म्हणजे कपडे असं म्हटलेलं आहे. की आता हे जे दिसतं तुम्हाला हे सगळं ब्रह्मच आहे, पण ते सगळे ब्रह्माचे वेगवेगळे वेशम आहेत. तर आपण बेसिकली ते ज्याला वेशम म्हणतात, आणि त्यालाच ते सांगतात की आपल्याला असं म्हणायला नको की तो ब्रह्म आहे आणि आपण इकडे नुसते वेश आहेत, असं नाही. आपल्यामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे. तर हे जे तत्व आहेत हे शंकराचार्यांनी सांगितलेले होते. त्यांनी द्वैतातून अद्वैताकडे कसं जायचं हे पूर्ण ते आपल्याला सांगितलं होतं. आता याच्यात पण आपण हेच बघणार आहोत की तिसऱ्या खंडामध्ये की ते 2 पक्षी आहेत आणि त्या 2 पक्ष्यांच्या शेवटी आपल्याला कळतं, आजच म्हणजे तिसऱ्या मंत्रामध्येच आपण बघणार आहोत की त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि त्याला कळतं की मी पण, माझा आत्मा पण ब्रह्मरूपच आहे, असं त्याला कळतं. तर मला ते सांगायचं होतं. आता पुढचं माझं जे तिसऱ्या खंडाचं ते 4 मुद्दे आहेत ते मी नंतर सांगते. आता मध्ये आपण गोषवारा करून घेऊ. पण शंकराचार्यांसाठी म्हणून मी ते त्यांचं आधी सांगितलं. आता मी माझी स्लाइड काढते, म्हणजे संतोषला करता येईल. कशी करायची? निघाली? दिसते ना स्लाइड? मुंडक उपनिषद, मुंडक 2, खंड 2, मंत्र 9 ते 12. आता निलिमाताईंनी 10, 11, 12 आणि मग 9 घेतलं, तसंच मी लिहिलंय. ओके. आतापर्यंत आपण अध्यात्माच्या 3 पायऱ्या पाहिल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे देव ब्रह्मलोकात किंवा शिवलोकात असतो, म्हणजे बाहेर कुठेतरी दूर असतो. दुसरी पायरी म्हणजे मग आपल्याला कळतं की देव आपल्या भोवतालच्या जगात, उदाहरणार्थ देवळात असतो, म्हणजे पृथ्वीवर जवळपास कुठेतरी असतो. तिसरी पायरी आपण शिकलो होतो की मग जेव्हा वेदांती शिकता, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे देव माझ्यात आहे, हृदयात, म्हणजे ब्रह्मपुरम मध्ये राहणारं चैतन्य म्हणजेच ब्रह्म.
आता आपण पुढील काही मंत्रात अंगिरस आपल्याला अध्यात्माची चौथी पायरी सांगणार आहेत. ते सांगतात की आपल्या हृदयात राहणारे अविद्येचा दोष नसणारे निष्कलंक असे ब्रह्म आहे. ते शुभ्र आहे, ते सर्व ज्योतींची ज्योत आहे. असे ब्रह्म आत्मलोकी लोक जाणतात. या मंत्रात ब्रह्म हे हिरण्यमय कोशात म्हणजे सोन्यासारख्या चमकणाऱ्या कोशात म्हणजे हृदयात बुद्धीत विराजमान झालेले आहे असं म्हटलंय. ते शुभ्र व बदलहीन म्हणजे चेंजलेस आहे, म्हणून त्यावर अविद्येचे डागच पडू शकत नाहीत. ब्रह्माला ते ज्योतीची ज्योत म्हणतात, म्हणजे सूर्य चंद्र इत्यादी प्रकाशाची साधनं आहेत, ते ब्रह्म त्यांना प्रकाश देतं. ते म्हणतात की सूर्य चंद्र तारका आणि वीज यातलं काहीही आत्मस्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. मग अग्नी त्याला कसा प्रकाशित करणार? हा मंत्र बऱ्याच वेळा आपण आरती झाल्यानंतर म्हणतो. ब्रह्मामुळे सर्व प्रकाशित होतं, तो सर्व प्रकाशाचा प्रकाश आहे. ज्योतिषाम ज्योतिही, इथे आहे ते सर्व ब्रह्मच आहे. ब्रह्मच खरोखर अमृत आहे. ते पुढे आहे, मागे आहे, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, वर खाली सर्वत्र आहे. हे सुंदर विश्व ब्रह्मच आहे. येथे अंगिरस आपल्याला अध्यात्माची चौथी पायरी सांगतात. ती म्हणजे ब्रह्म सगळीकडे आहे. त्याचे कार्य ही देवाची निर्मिती नसून तो स्वतःच आहे. येथे अहम ब्रह्मास्मी मधील अहम किंवा मी निघून जातो आणि फक्त ब्रह्मच राहते. नाम रूप हे भास आहेत. आत्मा आणि अनात्मा हा भेद राहत नाही. कार्य व कारण हे दोन्हीही ब्रह्मच आहेत. या खंडातील 9व्या मंत्रात या उपनिषदाची फलश्रुती सांगितली आहे. त्यात ते म्हणतात की ब्रह्माचे दर्शन म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असता हृदय ग्रंथी अविद्या काम म्हणजे हृदय ग्रंथी म्हणजे अविद्या काम व कर्म यांच्या गाठी सुटतात. सर्व संशय फिटतात आणि संचित कर्म संपते. स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात की अविद्या काम व कर्म या 3 गाठी असतात. आत्मा या शरीराला या 3 गाठींनी बांधला जातो. येथे अविद्या म्हणजे अहंकार, काम म्हणजे इच्छा आणि कर्म म्हणजे क्रिया. अहंकार व कर्म मनुष्याला या शरीरात बांधून ठेवतात व त्याला एका शरीराकडून दुसऱ्या शरीराकडे नेतात. अविद्या नाहीशी झाल्यावर म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यावर संचित कर्म संपते व जन्म मृत्यूचे फेरे संपतात, मोक्ष प्राप्ती होते. निलंबाताईंनी आधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या अभ्यासाचं उद्दिष्ट म्हणजे मोक्ष प्राप्ती म्हणजे दुःखापासून मुक्ती. मग ते दुःख या जन्माचे असो किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यांचे असो. अहंकार व ममकार आपल्या या जन्मातील दुःखांचे कारण असते. गीतेच्या अध्यायाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात धृतराष्ट्राचा ममकार त्याच्या मामका या शब्दातून दिसतो. तर हे अहंकार व ममकार कसे कमी करायचे? आपल्या यशाचे श्रेय देवाला दिले, हे सर्व ईश्वर कृपेने झाले असे म्हटले की अहंकार कमी होतो. स्वामी परमार्थानंद म्हणतात की तुम्ही शेजाऱ्याची भूमिका घ्या, ज्यामुळे तुमच्या विचारात वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी येईल व हळूहळू ममकार कमी होईल. हे आपल्या निलिमाताईंनी त्यांच्या स्वानुभवाच्या बरीच उदाहरणं घेऊन फार चांगलं समजावून सांगितलं. येथे मुंडक उपनिषदातल्या 2ऱ्या मुंडकातील 2रा व शेवटचा खंड संपतो. खूप छान. तुम्ही पूर्ण कव्हर केलं. आपण दुसऱ्या मुंडकात जे काय शिकलो ते खूपच छान झालं. थँक्यू. आता मी माझी पुन्हा स्लाइड घेते. तर आपण आता तिसरं मुंडक जे बघणार आहोत त्याच्यातल्या पहिल्या खंडामधलं सुरू करणार आहोत. त्याच्या आधी या 3ऱ्या मुंडकात काय आपल्याला सांगितलंय, तर स्वामी परमार्थानंदानेच हे मुद्दे दिलेत म्हणून मी ते लिहून घेतले की पहिलं ते सांगणारे आत्मस्वरूप म्हणजे काय, म्हणजे आत्म्याचं स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगणार आहे. आणि मग सांगणार आहे की आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे पराविद्या आपण ज्याला म्हणतो ते सांगणार आहे. आणि नंतर ते सांगणार आहे आत्मस्वरूप ज्ञान फलम, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं. तर या ज्ञानामुळे शांत तरल असं आपलं मन तयार होतं आणि ब्रह्मविद्येसाठी आपली तयारी होते. ब्रह्मविद्या मिळाली तुम्हाला की तुम्ही जीवन मुक्त होता आणि तेच आपल्या उपदेशाचं मगाशी
संतोष म्हणाले तसं तेच या उपनिषदाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर ते जीवनमुक्ती आपल्याला तिथून मिळू शकते. तर चौथं म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञान आत्मस्वरूप ज्ञान साधनाने, म्हणजे त्याची काय 2 साधन आहेत. तर आपल्याला खरं म्हणजे ही माहिती आहे की कर्मयोग आणि उपासना ही पहिली गोष्ट, आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानयोग घ्यायचंय. ज्ञानयोग म्हणजे काय, आपण आतापर्यंत जे काय शिकलो श्रवण करून मनन करायचं त्याचं, आणि निधिध्यास करायचा. मागच्या वेळी मी निधिध्यासाबद्दल बरंच बोलले होते. तर ज्ञानयोगासाठी कर्मयोग आणि उपासना या योग्य प्रमाणे केल्या पाहिजे, म्हणजे आपल्या मनाची ती पूर्ण तयारी होते. आणि त्याच्यासाठी आपल्याला साधन चतुष्टय लागतं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे आपल्याला 4 मुद्दे आपल्या या मुंडकामध्ये तिसऱ्या मुंडकामध्ये आपल्याला कळतील. तर आता माधवी ते पहिला जो मंत्र आहे आला ना, पहिला जो मंत्र आहे तो माधवी म्हणेल आणि मग मी सांगते त्याच्याबद्दल. वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्व जाते तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्ति नश्नन्नन्योऽपि चाकशीति. चालेल. तर आपण जे चित्र नेहमी बोलतो त्याच्याच बद्दल आहे ते हे. तर खूप इंटरेस्टिंग त्यांनी केलं की अर्थ बघायला गेला तर नेहमी एकत्र असणारे 2 पक्षी आणि त्यांचे जे पंख आहेत ते चमकणारी आहेत, सुंदर आहेत, आणि ते दोघं एका झाडावरती बसलेले आहेत. त्यातला एक पक्षी जो आहे तो त्या झाडाची फळं खातोय, आणि दुसरा जो पक्षी आहे तो नुसताच बसलाय तिथे, त्याच्याकडे बघत बसलेला आहे. तर नुसता त्याच्याकडे बघितला याचा अर्थच तो साक्षी, आपण जे म्हणतो साक्षी चैतन्य, तसा तो साक्षी चैतन्य आहे. एक आहे तो फळ खातो हे, आणि दुसरा नुसता साक्षी चैतन्य आहे. आता आपण याचे डिटेल्स बघूया, स्पष्टीकरण देते. म्हणजे बऱ्याच स्लाइड्स उघडल्या गेल्या कशा काय माहिती. आज माझ्या कम्प्युटरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतं. तर समजतं जाईल. तर हे एक प्रकारचं रूपक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय वृक्ष आहे, वृक्षावरती 2 पक्षी बसले. आता वृक्ष म्हणजे कोणचा आहे, तर इथे 2 प्रकारचे विचार असतात. कधी कधी वृक्ष म्हणजे आपलं शरीर असं म्हटलं जातं, किंवा जो वृक्ष त्यांनी दाखवलाय तो म्हणजे आपला संसार. असे दोन्ही अर्थ आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांमधून दिसतात. तर अध्यात्म आपण शिकतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं की संसार हे आपला जो संसार आहे याच्यात आपल्याला जो पक्षी बसलाय तो पक्षी म्हणजे जीवात्मा आहे. जीवात्मा तो तिथे बसून आपल्या प्रारब्धाप्रमाणे त्याचे जे काय फळं मिळतात त्याला तो खातोय. म्हणजे आपले दोन्ही असतं ना, सुख असतं आणि दुःख असतं. तर आता तो आपले जे सुख आहे ते एन्जॉय करतोय तिथे बसून आपला. आणि दुसरा जो पक्षी आहे तो नुसताच त्याच्याकडे बघतोय, कारण तो साक्षी चैतन्य आहे किंवा तो परमात्मा आहे. आणि आपण जो काय मनुष्य आहे तो आपला सगळे प्रारब्धाप्रमाणे जे काय फळ मिळाली ते एन्जॉय करतोय. आता जीवात्मा असं मी म्हटलं, मग जीवात्मा म्हणजे काय, तर जीवात्माची आपल्याला व्याख्या दिलेली आहे. तर मला वाटतं मी दुसरी स्लाइड. तर आत्म्याची तुम्हाला व्याख्या माहिती आहे की आत्मा म्हणजे
आपल्या शरीरात असणारं चैतन्य, त्यालाच चिदाभास असं म्हणतात. चित म्हणजे चैतन्य, आणि चैतन्याचा एक भाग आपल्या शरीरात असतो, तर त्याला म्हणून चिदाभास असं म्हटलं जातं. आणि दुसरं एक म्हणजे ह्या मंडकातच जर दुसरं कोणाचं तुम्ही काय म्हणतात वर्णन बघितलं, तर त्याच्यामध्ये ते हे जे चैतन्य आपल्या शरीरात जे चैतन्य आहे त्याला ते प्रतिबिंब चैतन्य असं म्हणतात. म्हणजे एक ऍक्च्युअली ओरिजिनल चैतन्य आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या शरीरात आहे, म्हणून ते त्याला प्रतिबिंब चैतन्य असं म्हणतात. नंतर काही ठिकाणी त्याला बॉरोड चैतन्य असं म्हणतात, तर मी त्याला उधार चैतन्य असं म्हटलं, की हे सगळे शब्द तिथे वापरले जातात, म्हणून तुम्हाला सांगून ठेवते. तर पण त्या सगळ्याचा अर्थ आत्मा, आत्म्यालाच हे सगळे शब्द आहेत. एक म्हणजे चिदाभास, तर या मुंडकामध्ये त्यांनी चिदाभास हा शब्द वापरलेला आहे. आणि दुसरं म्हणजे प्रतिबिंब चैतन्य, म्हणजे चैतन्यच आहे, पण सगळं चैतन्य जगातलं आपल्यामध्ये आलंय का? नाही. जसं आपण नदी असते, नदीमध्ये तुम्ही आपलं घटाकाशाचं उदाहरण, त्याच्यात जर का तुम्ही एखादं भांड बुडवलं तर त्या भांड्यात पण पाणी येतं आणि नदीत पण पाणी येतं, पण सगळी नदी त्याच्या भांड्यामध्ये आलेली आहे का? नाही, तशी नाहीये. की जे काय एक भाग येतो त्याचा, तसं आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे, पण जगातलं सगळं चैतन्य आपल्या शरीरात नाही आलेलं, म्हणून त्याला प्रतिबिंब चैतन्य किंवा उदार चैतन्य म्हणतात. तर हे सगळे शब्द आपल्याला वेद शिकायचे असेल तर हे माहिती असायला पाहिजे. नंतर इथे आपण जीवात्मा म्हणतोय. आता दोन जे पक्षी आहे त्यातला एक जो पक्षी आहे म्हणजे आपण जे आहोत त्याला त्यांनी जीवात्मा म्हटलंय. तर जीवात्मा म्हणजे काय? तर त्याच्यात तीन गोष्टी असतात. एक म्हणजे सूक्ष्म शरीर, दुसरं म्हणजे कारण शरीर. तुम्हाला आठवत असेल की या दोन गोष्टी मी म्हटले, जेव्हा आपण स्वर्गात जातो किंवा आपल्या मृत्यूनंतर काय होतं, या दोन गोष्टीला होतं रे. कारण शरीर अशासाठी की ते सगळं ट्रॅक करतं, की याचे काय आहेत, पाप पुण्य काय आहे, ते सगळं ट्रॅक करत असतं. आणि सूक्ष्म शरीर मध्ये ते या देहातून दुसऱ्या देहात जात असतं. पण आपलं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिच्या शरीरातलं जे चैतन्य असतं ते बाहेर जातं आणि सगळ्या चैतन्यामध्ये ते एक एक जीव होतं, तर ते चिदाभास. म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना की आत्मा किंवा चिदाभास, तर या तीन गोष्टी आपल्या शरीरातून जातात. म्हणजे जेव्हा एखादीच्या व्यक्तीचं जेव्हा मरण होतं तेव्हा या तीन गोष्टी जातात. तर म्हणून त्याला जीवात्मा म्हणायचं. जीवात्मा म्हणजे या तीन गोष्टी आपल्या शरीरातून जातात. पण मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं तसंच की सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे एका देहातून दुसऱ्या देशात जातात. चिदाभास किंवा आत्मा जो असेल तो सगळ्या इतर जे काय चैतन्य असेल त्याच्याशी एकरूप होतं. तर म्हणून आपल्याला जीवात्मा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. नंतर आता प्रश्न असा येतो की जीवात्मा, मग प्रत्येकच प्राण्यामध्ये जीवात्मा असेल ना? म्हणजे आपल्या मनुष्याच्या प्राण्यात देहात जीवात्मा आहे आणि कुठला प्राणी बघितला त्याच्यामध्ये पण जीवात्मा असणार. मग त्याच्यात फरक आहे का? तर फरक आहे. कारण माणसाला फ्री विल असते. फ्री विल म्हणजे आपल्याला स्वेच्छा असते, आपल्याला आपल्या मनाने थोड्या गोष्टी करता येतात. जसं विवेकानंद सांगतात की खूप स्वातंत्र्य नसतं, पण कुत्र्याला जशी दोरी बांधून आपण जसं अंगणात सोडतो, तर तेवढे दोरीची जेवढी लांबी असेल तेवढं त्याला स्वातंत्र्य असतं इकडे तिकडे हिंडायचं. तसं आपलं की आपल्याला फ्री विल आहे, पण अगदी पूर्ण सगळं आपल्या हातात नाहीये. पण ती जी फ्री विल आहे त्याला स्वेच्छा म्हणतात. तर ती मनुष्याला असते, प्राण्यांमध्ये फ्री विल नसते. हा दोन जीवात्मामधला फरक आहे. तर आपण इथे जे काय बोलतोय ते सगळं मनुष्याच्या जीवात्माबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपला जो काही एक पक्षी आहे तो पक्षी आहे मनुष्याच्या जीवात्माबद्दलचा. तर आता आपण दोन गोष्टी आपण पाहिल्या. एक म्हणजे झाड म्हणजे आपला संसार, प्रत्येकाचा संसार. नंतर एक पक्षी म्हणजे जीवात्मा आणि दुसरा पक्षी म्हणजे पूर्णच चैतन्य, जगातमध्ये जे काय चैतन्य आहे ते सगळं. अशी त्याची आपण ते रूपक आपण सोडवतोय.
आता आपण पुन्हा त्या मंत्राकडे जाऊ. तर हा मंत्र खूपच गहन किंवा प्रोफाऊंड आहे असं समजलं जातं. कारण याच्यामधून म्हणजे या पूर्ण मुंडकामधूनच अम, आत्मज्ञान आणि आत्मस्वरूप ज्ञान आणि त्याचं फल म्हणजे ज्ञानफल जे काय असेल ते आपल्याला सांगितलंय. याच्या आधी मला पुन्हा एकदा सांगायचं की आपल्या शरीराचे 3 भाग असतात रे. 3 स्थूल शरीर बाहेरून आपल्याला दिसते ते. सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन, बुद्धी वगैरे या सगळ्या गोष्टी. आणखीन तन्मात्रा जे म्हणतो आपण त्या पण सूक्ष्म शरीरात असतात. आणि तिसरं म्हणजे कारण शरीर. आणि हे जे 3 असतात त्याच्याशिवाय आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की चैतन्य म्हणजे आपल्या शरीरात जो आत्मा असतो तो, आणि संपूर्ण चैतन्य म्हणजे ब्रह्म जे काय असतं बाहेर ते. आणि त्या ब्रह्मातलाच एक भाग आपल्या शरीरात असतो, आपण त्याला आत्मा म्हणतो. तर आणि चैतन्याला सुद्धा चित म्हणजे सच्चिदानंदामधला जो चित आहे, चित म्हणजेच चैतन्य. तर ते आपल्या शरीरामध्ये असतं. आणि मग आपण जीवात्मा पाहिलं. जीवात्मा म्हणजे काय, तर सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि चिदाभास हे 3 मिळून आपण जीवात्मा त्याला म्हणतो. तर हा जो आपला जीवात्मा आहे तो या रूपकामध्ये तो जो जीवात्मा आहे तो आपला खूप म्हणजे आनंदात तिथे बसलेला आहे. म्हणजे त्याच्या सगळे सुख चालू आहेत, छान लग्न झालंय, छान मुलं झाली आहेत वगैरे, अगदी आनंदात येतो तिथे आपला बसलाय तो आणि सगळं एन्जॉय करतो. तो जेव्हा एन्जॉय करतोय तेव्हा जो साक्षी चैतन्य आहे ते त्याच्याकडे बघतंय. आणि ते साक्षीच्या तिच्याकडे त्याच्याकडे बघताय एवढंच आपल्याला आता या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये एक प्रश्न आला होता. मला माहित नाही की व्यक्ती आली की नाही, पण एनिवे एक प्रश्न आला होता आपण जे काय शिकतोय ना त्याच्यामधून. आणि तुमच्या मनात अशी जर काय प्रश्न आले तर जरूर माझ्याकडे पाठवा. आपण कधीतरी त्याचा जेव्हा रेफरन्स असेल तेव्हा त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. आता हा प्रश्न असा होता की सगळीकडे एकच चैतन्य आहे. आणि आत्ताच आपण म्हटलं की जीवात्मामध्ये प्रत्येकामध्ये चैतन्य आहे. तर मग तुम्ही जीवात्मा म्हणता, मग त्याच्यामध्ये आपलं आता 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या की काय म्हणायचं, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि चिदाभास अशा 3ही गोष्टी आहेत. तुम्ही त्याच्यात सूक्ष्म शरीर पण म्हटलं नीलिमाते. मग त्याच्यामध्ये जर का सूक्ष्म शरीर येत असेल तर मग सूक्ष्म शरीरात आपलं मन आणि बुद्धी पण असते ना. मग मग आपल्याला एकमेकांचे विचार का कळत नाही, असा प्रश्न होता. म्हणजे ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला तिने अभ्यास केलेला होता की आपण जर का जीवात्मा म्हणतो की माझा जीवात्मा आहे, तुमचा जीवात्मा आहे, सगळ्यांचा जीवात्मा, सगळ्यामध्ये सूक्ष्म शरीर आहे आणि आत्मा आहे, तर मग आपल्याला एकमेकांचे विचार का कळत नाही, असा प्रश्न होता. चांगला प्रश्न आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये आणखी थोडीशी उलगडण केलं आपण जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये तर लक्षात येईल की आपले जे विचार असतात किंवा आपली बुद्धी असते ही सगळे सूक्ष्म शरीरात असते, खरंय. पण जेव्हा आपलं सूक्ष्म शरीर तयार होतं तेव्हा ते पंचमहाभूतांमधून होतं. तर आपण म्हणजे जेव्हा ईश्वर म्हणतो, ईश्वराची व्याख्या काय आपली, ब्रह्म आणि माया. तर हा माया भाग आपण विसरून चालणार नाही की ब्रह्म आणि माया दोन्ही असतात त्याच्यात. तर ब्रह्म तुम्ही जे म्हणता चैतन्य आहे, सगळीकडे चैतन्य आहे, पण मायेचा भाग जो आहे तो वेगळा असतो. तुम्ही जेव्हा जन्माला येता तुमच्यामध्ये मायेमुळे गुण येतात. सत्व, राजस आणि तामस जे गुण असतात ते प्रत्येकामध्ये येतात. आणि ते जे पॅकेज असतं ते प्रत्येकाचं वेगळं पॅकेज असतं. त्यामुळे तुमचे जे विचार आहेत ते माझ्यापेक्षा वेगळे असू शकतात. आणि म्हणून आपल्याला तिथे कनेक्शन नाही आहे की तुमचे विचार आणि माझे विचार एकच राहतील. तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपण म्हणतो सगळ्यांचाच सूक्ष्म शरीर आहे, सगळ्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये बुद्धी आहे आणि
अम, हे आहे काय मन आहे, बुद्धी आहे. पण तो जो भाग आहे बुद्धी मन, त्याच्यामध्ये ब्रह्माबरोबर माया पण आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मायेमुळे आपल्याला सगळे गुण येतात. आणि गुण असतात म्हणूनच आपण वेगवेगळे असतो. नाहीतर सगळे एकदा ते म्हणतात ना, ताक शाळेतून काढल्यासारखं सगळेच प्राणी, सगळे मनुष्य प्राणी सगळे सारखे झाले असते. तसं होत नाही. कारण ते जे मायेमुळे जे काय वेगळे गुण मिळतात, त्या गुणांमुळे आपण सगळे वेगळे असतो. तर ही जर का व्यक्ती आली असेल तर तिला कळेल मी काय बोलते ते. ओके, तर आता आपल्या मंत्राकडे जाऊया परत. तर झाड मी संसार अशा अर्थाने घेते. आपल्या संसारामध्ये आपल्याला दुःख असतात, आनंद असतो, दोन्ही असतात. तर हा जो जीवात्मा बसला आहे तो आनंदात बसलेला आहे. आणि त्यांनी दाखवलं की दोन्ही पक्ष्यांचे पंख आहेत ते चकचकीत आहेत. चकचकीत अशासाठी त्यांनी सांगितलंय की दोन्हीमध्ये चैतन्य आहे. याच्यामध्ये आत्मा आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण चैतन्य आहे. आणि हा जो बसला आहे जीवात्मा, हा सध्या सुखामध्ये आहे. तर तो अगदी आपलं सगळं सुख मटामटा खात बसलेला आहे आणि तो अगदी आनंदात आहे. आणि नंतर जो दुसरा आहे, जो साक्षी चैतन्य आहे, तो बिचारा असता टुकू बघत बसलेला आहे. हा कसा खातोय त्याच्याकडे बघत बसलेला आहे. आणि तो जो साक्षी चैतन्य आहे ते सर्वगत आहे. त्याला सगळंच माहिती असतं. हा करतो काय आणि त्याच्या आयुष्यामध्ये काय हे सगळं त्याला माहिती असतं. तर पण तो तिथे फक्त साक्षी रूपाने बसलेला आहे. तो काहीच करत नाही. तुमच्या प्रारब्धाबद्दल किंवा संचिताबद्दल तो काही करत नाही. फक्त तो बघत असतो तुम्हाला सगळं. तर अशा हे दोन पक्षी आपण बघितलेले आहेत. आणि समान इथे आलाय का? आणि इथे एक शब्द आहे, परशस्व जाते. परशस्व जाते म्हणजे दोन्ही जे पक्षी आहेत त्यांना सारखीच वागणूक मिळू शकते. अर्थातच तुम्ही चैतन्याला काही वागणूक देऊ शकत नाही. आपला जो जीवात्मा आहे त्याला फक्त तुम्ही वागणूक देऊ शकता. पण ते झाड काही ठरवत नाही की अमक्याला अमक द्यायचं, तमक्याला तम करायचं. तर आपलं शांतपणे तुम्ही तिथे बसून फळं खाऊ शकता. तर या एवढाच त्या मंत्राचा अर्थ आहे. म्हणजे पहिली ते इंट्रोडक्शन आहे, आपल्याला पुढे काय शिकायचं ते. आता आपण पुढचा मंत्र बघूया. मंत्र 2. ओके. भदवी. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोकः. छान. त्याचा अर्थ मी वाचते एकदम. शब्द आहे ते समाने वृक्षे म्हणजे सर्व या वृक्षामध्ये समान, मी आता जे म्हटलं होतं ते राहिलं तिथे. तर सगळ्यांना समान वागणूक मिळते. नंतर निमग्न म्हणजे तो म्हणजे पूर्ण त्याच्यात घडलेला आहे काय ते फळं खातोय त्याच्यामध्ये. पुरुष म्हणजे आपण इथे पक्षी जो आहे त्यालाच पुरुष म्हटलेला आहे. मुह्यमान म्हणजे भ्रमात असतात काही लोक. अनिशा म्हणजे हतबल होणं किंवा हतबलच लिहिलंय तिथे. आणि शोचती म्हणजे दुःख होतं. मग त्याला जेव्हा साक्षात्कार होतो जीवात्म्याला, जेव्हा साक्षात्कार होतो त्याच्यानंतरचं पुढचं सांगितलंय की त्याच्या समोर जो काय पक्षी बसलाय तो त्याला कळतं तो जुष्टम आहे. जुष्टम म्हणजे वंदनीय आहे, हवा हवासार आहे. त्याला कळतं की हे संसारातलं काय दुःख आणि सुख सतत राहणार आहे. पण जर का आपण परमेश्वराच्या मार्गाने गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंद होऊ शकतो. वंदनीय आहे ते सगळं आणि तोच ईश्वर आहे. म्हणजे चैतन्य त्याला जे दिसतंय ते सगळं ईश्वर आहे. आणि मग अस्य
अस्य महिमानम, म्हणजे त्याला त्याचं सगळं महत्व कळतं तेव्हा. आणि मग तो त्याचा वीत शोक, म्हणजे त्याचा जो काही शोक असेल तो त्याचा पूर्ण दूर होतो, म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार होतो. अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे की जर का अर्थ वाचला तर वृक्षावर बसलेला जीवात्मा विचारात निमग्न झाला आहे. स्वतःच्या दुःखाने किंवा प्रश्नांनी तो निराश होतो आणि दुःखी होतो, आणि काही लोक भ्रमात पडतात. आणि जो शांत पक्ष बसलेला आहे म्हणजे चैतन्य, त्याच्याकडे त्याचं लक्ष जेव्हा जातं संसाराकडून, ज्या पक्षाकडे जेव्हा त्याचं लक्ष जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो ईश्वरच आहे, आणि त्या ईश्वराचा महिमा त्याला कळतो आणि त्याला आत्मसाक्षात्कार होतो. जेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा त्याचं जे काय दुःख असेल ते त्याचं दूर होतं, शोक त्याचा पूर्ण दूर होतो त्याला साक्षात्कार झाल्यानंतर. हा, तर इथे आणखीन मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपण परमेश्वराचं ध्यान करतो, तर परमेश्वराचं ध्यान करताना एक 5 मुद्दे इथे सांगितलेले आहेत की मुख्य म्हणजे चैतन्य जे सगळीकडे आहे ते चैतन्य म्हणजेच ईश्वर. आणि मग तो ईश्वर काय म्हणतोय आपल्याला, की तो म्हणतोय की मी सर्वव्यापी चैतन्य आहे. म्हणजे हे जे चैतन्य आहे सगळीकडे आहे. म्हणजे फक्त पृथ्वीवरच असं नाही, सगळ्या विश्वामध्ये सगळीकडे आहे. नंतर शांत कायम स्वरूपाची शांती, संरक्षण आणि ब्रह्मानंद म्हणजे मी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण जातात तेव्हा तुम्हाला शांती मिळू शकते, संरक्षण आणि ब्रह्मानंद मिळतो. आणि त्यांनी म्हटलंय की माझ्यामुळे प्राण्यांना आणि मनुष्याला अस्तित्व मिळतं परमेश्वरामुळे. आणि अर्थातच आहे, आपण हे नेहमीच पाहतो की आत्मा म्हणजेच आपल्याला अस्तित्व त्याच्यामुळेच मिळतं. रियालिटी बिकॉज ऑफ इच एव्हरीथिंग एक्झिस्ट, त्याचीच आपण ब्रह्माची व्याख्या केलेली आहे. नंतर त्याने सांगितलं की महत्वाची आहे ही गोष्ट की बाहेरच्या जगात माझ्यावर बाहेरच्या जगाचा माझ्यावर परिणाम होत नाही. म्हणजे जे चैतन्य आहे ते तसंच राहतं, आपल्यामुळे काही त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याच्यानंतर त्याने सांगितलं की माझे स्वरूप स्वरूपापासून जे लोक दूर जातात, म्हणजे संसारातच गुंतलेले असतात, त्यांना अगतिकता आणि क्रोध आणि विफलता आणि डिप्रेशन हे सगळं त्यांना सहन करावं लागतं. पण जे लोक परमेश्वराची आठवण ठेवतात त्यांना संसारामध्ये सुख लागतं. आणि नंतर जो काय ज्ञानी असतो, आत्मसाक्षात्कार झालेला व्यक्ती असतो, तो नेहमीच आनंदात असतो. आणि सच्चिदानंद जे म्हणतो आपण, तो ब्रह्मानंद असतो. तो ब्रह्मानंद त्याला होत असतो. आणि लाईफ इज अ सेलिब्रेशन, तर आपण आयुष्यामध्ये आनंदी राहायला पाहिजे, असं स्वामीजींचं म्हणणं आहे, माझं नाही आहे. आणि मग ते म्हणतात की कमीत कमी तुमचे जेव्हा वर्गात येतात तेव्हा तरी तुम्ही आनंदात राहायला पाहिजे, असं ते म्हणतात. तर ते आपलं त्यांनी ऍड केलेलं आहे. पण मला आवडतं ते, ऍटलिस्ट वर्गामध्ये आले तरी तुम्ही आनंदात राहता थोडाफार. तर हे आता पुन्हा आपण मंत्र करू. तिसरा मंत्र ना. नाही नको. आता मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगते थोडं. ते जीवात्मा आपण पाहिलेलं होतं, आणि त्याच्यानंतर मनुष्याला जीवात्मा जो आहे त्याला संसारामध्ये 2 पर्याय असतात आपल्या सगळ्यांना. की एक तर आपलं जे काही संसारात चालू आहे रोजचं आपलं रडगाणं आणि किंवा आनंद, तेच सगळं करत राहायचं. तर काही लोक तसेच असतात. पण काही लोक शरीराला मगाशी म्हटलं तसं वसन किंवा वस्त्र असं म्हणतात, आणि मग ते परमेश्वराकडे वळतात. शरीराच्या मोहात न पडता किंवा संसारात
न अडकता ते लोक आपला अहंकार आणि ममकार, मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की कसा आपण कंट्रोल तरी आपण कसा करायचा, तर अहंकार आणि ममकार हे कमी करतात. आणि मग अं, भोगता म्हणून त्याला जे काय येतात, गुण येतात किंवा दोष येतात, ते सगळे तो सहन करण्याच्या ऐवजी तो परमेश्वराकडे वळतो. समजा जर का एखादा जीवात्मा मोहात पडेल, तर त्याच्या मागे मग राग द्वेष सगळेच येतात. आणि आपण जेव्हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात पाहिलं की आधी राग द्वेष येतात, मग समोह, एवढी संपूर्ण आगगाडी आहे ना ती सगळ्या गोष्टींची, ती सगळी आपण त्याच्यामधून जातो. आणि मग आपल्याला निराशा येते, डिप्रेशन येतं, आणि तशी गाडी पूर्ण घसरतच जाते. तर दुर्दैवाने जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते, तेव्हा आपल्यासाठी कोणीच नसतं. आपण खरं म्हणजे संसारात हेच करतो की माणसं जवळच असतो, की नाती गोती जोडतो व फ्रेंड्स जोडतो, सगळेजण जवळच असतो. पण जेव्हा आपल्याला दुःख होतं, तेव्हा आपल्यासाठी कोणीच नसतं. आपल्याला स्वतःला सगळं ते सहन करायला लागतं. तर शंकराचार्यांनी भज गोविंदम नावाचं एक सुंदर भजन लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की जेव्हा व्यक्ती मरते, तेव्हा हे सगळे तुम्ही जे नातेवाईक गोळा केले आहेत, त्याच्यापैकी कोणीच तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. तर आणि जेव्हा तुम्हाला हे सगळे लोक असतात आजूबाजूला, तेव्हा तुम्ही कोणी सांगितलं की नीलिमाताई तुम्ही किती चांगलं सांगता, की झालं माझा अहंकार फुलतच जातो. तर जेव्हा केव्हा आपण चांगल्या लोकांबरोबर असतो, तेव्हा आपला अहंकार आपोआप फुलत जातो. अर्थातच चांगली गोष्ट आहे ही, की कोणीतरी चांगलं म्हटलं की आपल्याला त्याच्यातून आनंद होतो. आणि पण तेव्हा सुद्धा आपण लक्षात ठेवायचं की हो, हे सगळं देवाच्या कृपेने होत आहे. त्यांना काही प्रत्यक्ष म्हणायला पाहिजे असं नाही, मनात आपल्या म्हणायचं की हो, ही देवाची कृपा आहे की आपल्याला करता येत आहे. मी स्वतः तरी खूपदा हे म्हणते, कारण की माझा स्ट्रोक झाल्यानंतर मला वाटलं की मला कदाचित बोलताच येणार नाही, आणि त्याच्यानंतर देवाने मला ही सगळी शक्ती दिली आहे. तर खरोखरच म्हणजे दरवेळी मी क्लासच्या मध्ये यायच्या आधी मी हेच म्हणत असते की ही सगळ्या देवाची कृपा आहे. आणि शिवाय क्लास झाल्यानंतर झोपायच्या आधी मी जेव्हा आपल्या गुरुला नमस्कार करते, तेव्हा त्यांना म्हणते की तुमच्याच कृपेने हे सगळं झालेलं आहे. कारण नाहीतर स्ट्रोक आल्यानंतर मला काय बोलताही नसतं आलं, मग काय संपलंच होतं सगळं. पण त्याच्यातून देवाने आपल्याला हा मार्ग काढून दिलाय. तर जेव्हा जेव्हा आपल्याला खूप अम, आनंदाचे प्रसंग येतात, तेव्हा खरोखर हा एक म्हणजे हा जो धागा आहे ना आपला परमेश्वराचा, हा नेहमी आपल्याजवळ ठेवायला पाहिजे. तर जर का तुमचा जीवात्मा गहन विचारात गुंतलेला असेल आणि तिथेच आपल्या संसारातच तो जो काय गोंधळात जाईल, तर त्याला अनिशा, अनिशा खरं आतापर्यंत मला माहिती नव्हतं. अनिशा म्हणजे असहाय्यता किंवा हेल्पलेसनेस. का बरं लोक हे नाव ठेवतात माहित नाही, पण अनिशा म्हणजे हेल्पलेसनेस. तर ती तुमच्या वाट्याला येते, आणि मग निराशेचे ढग जमतात. आणि मग याच्यात त्यांनी म्हटलंय शि शु शु सॉरी शुचितो, शुचितो जे म्हटलंय त्याचा अर्थ त्याला खूप दुःख होतं त्या जीवात्म्याला. तर पण काही जे जीवात्मे असतात, ते त्याच्यातून आत्मपरीक्षण करतात आणि ठरवतात की संसाराच्या मध्ये लडबडून राहण्यापेक्षा आपल्याला परमेश्वराची प्रार्थना करायला पाहिजे. मग श्रवण, मनन, निधिध्यास याच्यातून त्यांचं मन जे आहे ते संसारापेक्षा चैतन्याकडे झुकू लागतं. आणि मग तसं त्यांचं मन तिकडे जायला लागलं की हा जो पक्षी आहे, जो जीवात्मा जो आहे, त्याचं लक्ष, आता आपल्या गोष्टीमध्ये सांगते की जीवात्माचं लक्ष त्याच्या जे काय खातोय त्याच्याऐवजी तो समोर जो पक्षी बसलाय त्याच्याकडे जातं. आणि त्याच्यामध्ये त्याला लक्षात येतं की अरे वा, हे जे आहे ना समोर बसलेलं चैतन्य, तोच ईश्वर आहे. आणि पश्यती जुष्टम, जुष्टम म्हणजे मग अशी म्हटलं तसं आवडणारी जी गोष्ट असते, हवी हवीशी वाटणारी जी गोष्ट आहे, ती ही आहे की परमेश्वर हीच आवडणारी गोष्ट आहे, आणि तोच पूर्ण चैतन्य आहे. आणि मग त्याच्या लक्षात घेतात इदम ईशम, म्हणजे हाच परमेश्वर आहे,
जे काय मला चैतन्य दिसतंय पुढे तोच परमेश्वर आहे. आणि मग त्याच्यातून त्याला पूर्ण चैतन्याची त्याला ओळख होते आणि त्याचा महिमा करतो. महिमा पण शब्द इथे घेतलाय त्यांनी, तर त्याचा त्याला महिमा करतो. आणि संसारामध्ये गुंतून राहण्यापेक्षा तो परमात्माचा मार्ग धरतो आणि तो त्याला आवडतो, तो जो मार्ग आहे तो. आणि मग संसारात जो तरी राहिला तरी त्याच्यातल्या चिंता त्याला भेडसावत नाही. सतत म्हणजे आता संसारात राहिलं तर चिंता असणारच आहे, पण त्या सगळ्या चिंता त्याला भेडसावत नाही, कारण त्यांनी अहंकार आणि ममकार गुंडाळून ठेवलेले असतात. त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीचा शोक होत नाही. तर स्वामी परमार्थानंद म्हणतात की जेव्हा माणूस आपल्या संसाराच्या चिंतांमध्ये चिंतांमधून बाहेर पडतो त्याला मोक्ष म्हणतात. ही स्वामीजींची जे आहेत व्याख्या आहे की जेव्हा तुम्ही संसाराच्या चिंतांमधून बाहेर पडता तर ते जे बाहेर पडणं असतं ते म्हणजे मोक्ष. मग तुम्ही संसारात राहून सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आता तुकाराम महाराजांचं माहिती आहे, ते शेवटपर्यंत संसारात होते पण तरी सुद्धा त्यांना मोक्ष मिळवलेला होता. आणि मोक्ष आणि संसार याच्यामध्ये हाच फरक आहे की संसारामध्ये चिंता असतात आणि त्या चिंता तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, पण जेव्हा तुम्ही मोक्ष म्हणता तेव्हा त्या चिंतांमधून तुम्ही बाहेर केलेला असतात आणि ते तुमचं स्वातंत्र्य असतं. तर खूप मला या व्याख्या खूप आवडल्या की जेव्हा माणूस त्याच्या संसाराच्या चिंतांमधून बाहेर पडतो तो मोक्ष आहे. मोक्ष आणि संसार याच्यामध्ये फरक असा आहे की संसारामध्ये चिंता तुम्हाला सतत भेडसावत असतात आणि जेव्हा तुम्ही मोक्षाच्या मार्गाला जाता तेव्हा तुम्हाला त्याच्यामधून स्वातंत्र्य मिळतं. चिंता दूर होत नाही पण चिंतांमधून तुम्हाला त्रास होत नाही. सो हा त्यांनी फरक सांगितलेला. तर म्हणजे आणि मग शेवटी ते म्हणतात की ज्ञानी जो व्यक्ती असते ती ज्ञानीची व्यक्ती असते ती कधीच तक्रार करत नाही कुठल्याच बाबतीत. आणि तुम्ही जर का कोणी अशी व्यक्ती जवळून पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच हे जे ज्ञानी असतात आत्मसाक्षात्कार झालेले लोक असतात ते कशाचाही त्रास होऊ देत नाही स्वतःला. आता स्वामीजींचीच गोष्ट सांगते की मी जेव्हा स्वामीजींकडे शिकायला गेली तेव्हा ही वॉज 83 years old आणि जेव्हा मी अणिकटीला शिकायला गेले होते तेव्हा आणि त्यांना फिजिकल प्रॉब्लेम होतेच, त्यांना डायलिसिसवर होते ते बरेच वर्ष. पण वर्गात आल्यानंतर कदाचित त्यांना दुखलं काही असेल तर ते फक्त ओम म्हणायचे आणि कधीही त्यांच्या चेहऱ्यावर असं दिसून नाही बापरे यांना किती त्रास होतोय किंवा काही. आणि एकदा ते शिकवायला लागले की जसं अंगात येतं ना तसं त्यांच्या मला वाटतं सगळं वेदांत अंगात यायचं आणि इतके छान शिकवायचे ते की असं वाटायचं नाही की या माणसाला एवढे शारीरिक कष्ट असतील. आणि खरंच म्हणजे ज्ञानी लोक असतात ते सारखे तक्रार करत नाही, त्यांना तक्रार म्हणजे त्रास होत नाही असं नाही पण तक्रार करत नाही. मला सुद्धा तो सुद्धा मुद्दा खूप आवडला याच्यामधला. आणि मग शेवटी ते म्हणतात की लाईफ इज अ सेलिब्रेशन आणि आनंदी राहा. हा स्वामीजींचा, स्वामी दयानंद सरस्वतींचा नाही आहे, हा स्वामी परमार्थानंदचा मेसेज. तर आता मी एकेका याचं सांगते तुम्हाला. समाने वृक्षे मी तुम्हाला हे स्लाइडवर घालीन, आता मला वाटतं मी घातलं नाही आहे स्लाइडवर. तर समाने वृक्षे परशव निमग्न हो, ते आपण आधी पाहिलं की जो काय आहे तो आपल्या संसाराच्या ह्याच्यामध्ये निमग्न आहे, आपल्या संसारामध्ये निमग्न आहे. नंतर त्याच्यामध्ये अनिशा शोचित म्हणजे जो काय असा गुंतलेला असतो त्याला निराशा असते, असहाय्यता असते आणि तो शोकात बुडवलेला असतो. नंतर त्याच्यापैकी काही लोक गोंधळलेले असतात. त्यांनी मह्यमानः असा शब्द वापरलाय. मह्यमानः म्हणजे भ्रमात असतात. कधी कधी हे जे भ्रमात असतात लोक त्यांना असं वाटतं की मला एवढा त्रास होतो ना तर माझ्या भोवतालचं जे जग आहे ते बदलून टाकायला पाहिजे.
मग मी समजा या छोट्या घरात राहतो म्हणून मला त्रास होतो, मोठ्या घरात गेलो की मला त्रास होणार नाही. आणि पण तिथे मोठे प्रॉब्लेम येतात ना मोठं घर घेतलं की. त्यांचं हे जे भ्रमात असतात ते की आपल्या भोवतालचं जग बदललं की आपल्याला खूप काहीतरी चांगलं होणार आहे असं. तर त्याला त्यांनी मह्यमान असं म्हटलंय. नंतर पुढचं होतं जुष्टम पश्यति, म्हणजे जो समोर जो पक्षी होता तो खूपच चांगला होता, तो आवडणाऱ्यासारखा होता, हवा हवासा होणारा, तो जुष्टमचा अर्थ आहे. नंतर त्यांनी म्हटलं की ईशम अस्य इति, म्हणजे तो परमात्मा आहे ते त्याला कळलं. नंतर आहे अस्य इति महिमान, म्हणजे त्याचं महत्व किंवा महिमा, ग्लोरी त्याला कळतं. आणि त्याला पूर्ण चैतन्याचा आनंद त्याच्यामध्ये दिसतो. आणि असा तो चैतन्याकडे वळला, परमेश्वराकडे वळला की वीत शोक भवती, म्हणजे त्याचा सगळा जो शोक आहे तो संपूर्ण मावळतो, असा या मंत्राचा अर्थ. आता आपण पुढचं मंत्र बघूया. आज जर का तुम्हाला असं वाटत असेल ना आपण लवकर जातोय, आपण पुन्हा हे बघू. अरे याच्यामध्ये त्यांनी आत्मसाक्षात्कारामध्ये काय होतं ते त्यांनी सांगितलंय. आधीचा जो पक्षी होता तो नुसता आपला फळ खात बसलेला होता आणि त्याच्यानंतर त्याला साक्षात्कार होतं, हे साक्षात्काराचं वर्णन आहे. तर आता आपण हे झालं ना, हे झालं आपलं 32 मिनिट. यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति. चल आता पश्यः आणि पश्यते हे दोन्ही शब्द एकत्र आलेले आहेत. पश्य म्हणजे जो पाहतोय तो कोण पाहतोय? जीवात्मा. जीवात्मा तिकडे बघतोय आणि त्याला काय दिसतं तर रुक्म वर्णम, म्हणजे सुवर्ण रंगाचं असं त्याला दिसतं. म्हणजे जे चैतन्य दिसतंय त्याला, त्याच्यामधलं त्याला ही काव्यमय भाषा आहे, पण त्याला सगळं सुंदर तिथे दिसायला लागतं काहीतरी. आणि ते काय आहे त्याला दिसलं ते म्हणजे ईश्वर आहे ते. आणि तो ईश्वर कसा आहे? तो स्वयंप्रकाशी आहे. आपण बघितलं होतं मागच्या वेळी, ते ज्योतिषाम ज्योतिषी आहे तो. नंतर सर्व कर्ता आहे, सर्वांचा स्वामी आहे, पूर्ण पुरुष आहे. आणि ब्रह्मदेवापासून सगळ्यांना निर्माण करणारा. आपण अगदी पहिल्या मुंडकात आपण हे पाहिलं होतं ना की काय निर्माण केलं आधी त्यांनी? ब्रह्माजी आपण ज्याला म्हणतो, ब्रह्मदेव त्यांनी आधी निर्माण केलं. ब्रह्म आणि शिव आणि विष्णू हे त्यांनी आधी निर्माण केले आणि नंतर बाकीचे देव निर्माण केले, नंतर मनुष्याला निर्माण केले. तर त्याला पण निर्माण करणारा असा जो आहे तो ईश्वर असं त्यांना म्हणायचं. आणि त्याला आपण प्रत्यक्ष पाहतोय असं त्याला वाटतं. आणि जेव्हा तो परमेश्वरालाच पाहतोय त्या अर्थी तो ज्ञानी आहे. असे जे ज्ञानी असतात त्यांचे पाप पुण्य जळून जातात आणि ते अत्यंत निर्लेप आणि पवित्र होऊन ब्रह्मरूप होतात. जे काही अज्ञानी असतात, आत्मज्ञान झालेले जे लोक असतात ते असे पवित्र होतात, ब्रह्मरूप होतात, असं त्यांनी या मंत्रामध्ये सांगितलंय. तर मागच्या मंत्रामध्ये त्याचं द्वैतापासून अद्वैताकडे जाण्याचा पूर्ण त्याचा प्रवास होता, तो आपल्याला सांगितला. आता आपण इथे बघतोय की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याची काय परिस्थिती आहे ते आपल्याला इथे सांगितलं. आता थोडस त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देऊया आपण. विशेषतः वेदांती विद्यार्थ्यांना हा मंत्र खूप आवडतो असं स्वामीजी म्हणतात. कारण काय की ते तो जो आपला जीवात्मा होता त्याच्याबद्दल हे सांगतात आहे की जीवात्मा म्हणजे आपल्यासारखेच वेदांती जे आहेत ते बसलेत तिथे. आणि त्याला म्हणतात की अरे बघ बघ की आपल्या
शरीरात आणि बाहेर असणारा चैतन्य हे सगळे एकच आहेत हे त्याला तिथे कळतं. आणि अर्थात आपण म्हणतो की शरीरात आणि बाहेरचा त्यालाही कळतं की अरे अ, असे काही म्हणजे चैतन्याचे वेगवेगळे भाग नाही करतायत, त्याचाच एक भाग आपल्या शरीरात आहे आणि तो शरीरातही त्याला आपण आत्मा किंवा अम, आपण म्हणतो जीवात काय म्हटलं त्यांनी इतके शब्द सांगितले तुम्हाला आत्म्याचे, त्याच्यातले ते जे शब्द आहेत ते आपण वापरतो. पण फिजिकली काय ते वेगळं झालेलं नाहीये. मग हे जेव्हा त्याला कळतं की चैतन्य ते पण चैतन्य आणि माझ्यातही चैतन्य आहे, तर त्यांच्यामधला जो द्वैत भाव आहे तोच तिथे संपतो. असं त्यांनी सांगितलंय की आपल्याला वाटतं परमेश्वर, आपण रोज देवाची पूजा करतो म्हणजे आपल्याला माहिती असतं मी इथे आणि देव तिथे. तर हे जे द्वैत आपल्या नेहमी असतं, तर ते द्वैत तिथे इथे संपतंय त्याचं. म्हणजे त्याला आत्मा आणि बाहेरचं चैतन्य याच्यामध्ये त्याला फरक जाणवत नाही. म्हणून त्याला कळतं की अरे हे तर किती सुंदर आहे. म्हणजे या ईश्वराचाच मी एक भाग आहे. म्हणून तो म्हणतो की अं, पश्य पश्यते म्हणजे तो जो काय द्रष्टा आहे, जो काय जीवात्मा आहे, तो जो बघतो आहे त्याला कळतं. आणि तो जो बघतो आहे त्याचा अधिकारित्व आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कोणीही जाऊन नुसतं बघेल तर त्याला कळेल का? नाही कळणार. त्याला एवढं अधिकारित्व मिळालेलं असतं की त्याला त्याच्यातून समजू शकतं की चैतन्य काय आहे, बाहेरचं चैतन्य काय आहे, आपल्या शरीरातलं काय आहे. आणि रुक्म वर्णम असं जे म्हटलंय ना, रुक्म वर्णम म्हणजे ऍक्च्युली सुवर्णकांती. सुवर्ण अ, सुवर्ण म्हणजे रुक्म. मग हे जे काय त्याला दिसतंय ते सोन्यासारखं सुंदर आहे असं त्यांना म्हणायचं. नंतर ब्रह्म योनी असा जो शब्द आहे त्याच्यामध्ये जगत कारण जे आहे ते ब्रह्म. पण ब्रह्म योनी मध्ये दोन अर्थ आहेत. म्हणजे शंकराचार्यांनी आपल्याला सांगितले की एक अर्थ असा आहे की मी तुम्हाला आता सांगितलं तसं की ब्रह्माची विश्व निर्माण केले होते तो जो देव आहे तो म्हणजे ब्रह्म. आणि दुसरी संधी इथे करतात अशी की ब्रह्म आणि योनी म्हणजे आपण, या दोन्हीचं एकत्रकरण असा पण एक अर्थ आहे. तर असे हे दोन अर्थ शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. नंतर कर्तारम ईशम म्हणजे करणारा जो आहे ईश्वर त्याच्याबद्दल आपण बोलतो ना. नंतर आता इथे काय त्यांनी म्हटलंय की शंकराचार्यांचे जे शब्द आहेत समाधान, समाधान अधिकारी, समाधान अधिकरण एक शब्द आहे ते मी माझ्या याच्यावर टाकेन, पुन्हा चॅटवरती टाकेन. समाधान अधिकरणम म्हणजे काय आहे की दोन शब्द असतात आपल्याकडे आणि दोन शब्दामध्ये एकच अर्थ असला तर त्यातला एकच शब्द वापरला तरी चालतो ना. म्हणजे कर्तारम म्हटलं असतं किंवा ईशम म्हटलं असतं तरी पण आपल्याला चाललेलं असतं. तर याच्यामध्ये एक उदाहरण म्हणजे शंकराचार्यांनीच दिलं आहे उदाहरण. तर ते म्हणतात की आपण म्हणतो सर्वम खलु इदम ब्रह्म. हे जे आपलं उदाहरण आहे नेहमीच, सर्वम खलु इदम ब्रह्म. त्याच्यामध्ये आपण म्हणतो सगळं खरोखरच ब्रह्म आहे. तर याच्यामध्ये इदम किंवा सर्वम याचा अर्थ एकच आहे. म्हणजे जर का तुम्हाला सगळीकडे ब्रह्मच म्हणायचं आहे तर मग तुम्हाला दोन्ही शब्द वापरायचं कारण नाहीये. एकच शब्द वापरला तरी चालतो, कारण त्यांचा अर्थ एक आहे. समान अधिकरण म्हणजे समान अर्थ असणारे दोन शब्द. तर त्याच्यापैकी एक शब्द आपल्याला गाळला तरी चालतो. म्हणून ते म्हणतात की कर्तारम ईशम नसतं म्हटलं, नुसतं ईशम म्हटलं असतं तरी आपल्याला ते कळलं असतं. तर मला तुम्हाला हे सांगायचंय कारण बरेच वेळा आपण जेव्हा उपनिषद शिकतो तेव्हा ते असं काव्यमय करतात. काव्यमय करताना ते दोन चार शब्द एकाच गोष्टीसाठी वापरतात. मग तेव्हा शंकराचार्य म्हणतात की त्याच्यामधला आपल्याला जो योग्य शब्द वापरेल ते आपण एक शब्द वापरू शकतो. इथे आपण समाधानीकरणम हे झालं, समाधानीकरणम जर का झालं तर आपल्याला
कर्कारम आणि ईशम याच्यामधला ईशम हा शब्द एक वापरला असता तरी चालला असतो. तर पुढे त्यांनी म्हटलंय कर्कारम ईशम पुरुषम पश्यते तदा पुण्य पापे विधूय म्हणजे जळून जातात, पूर्ण कॅन्सल होतात. तर ते कसे होतात, त्या माणसाचे पुण्य आणि पाप कसे कॅन्सल होतात? कारण त्याचं संचित कर्म जे असतं ते शून्य होतं. जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो व्यक्तीला, तेव्हा त्याचं संचित कर्म हे पूर्ण झालं जातं. मग संचित कर्मामध्ये चांगल्या पण गोष्टी असू शकतात, पुण्य पण असू शकतं, पाप पण पुण्य असतं. पण हे सगळं त्याचं एकदम झिरो होतं आणि म्हणून त्याला पुन्हा जन्म होत नाही. जो कोणी साक्षात्कार म्हणजे जीवन मुक्त जे असतात त्यांचा पुन्हा जन्म होत नाही. तर असा त्या शेवटच्या अं, ओळीचा अर्थ आहे. तर that's it आहे. चल, थोडंसं झालं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.